नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। तर चला आज बनवणार आहे मी मस्त असं घरच्या घरी डोसा, मसाला डोसा बनवणार आहे। पण जी आपल्याला अवेलेबल जी सामग्री आहे त्यातच बनवूया। तर बटाटे मी उकडून घेतले ती बघा 5-6 आणि ते बटाटे मस्तपैकी अशी चुरून बारीक करून घेते। तर बटाट्याची आपल्याला भाजी बनवायची डोसा सोबत खाण्यासाठी, कारण की मस्त अशी बटाट्याची भाजी लागते बघा। सामान घालून मस्त अशी भाजी बनवून घेऊया। आणि बटाटा बारीक चुरून घेतला बघा मी उकडलेला। कढई तापाय ठेवली आणि तेल घालून घेते। तर आपल्या आवडीनुसार तेल घालूया आणि त्यात कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा चांगला थोडासा लालसर होस्तवर त्यात तळून द्यायचा। तर त्यात टाकली बघा मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट आणि थोडीशी हळद टाकून घेऊ आणि गरम मसाला आणि मस्त असं परतून घेऊया सामान। आणि त्यात आपण आता बटाटा टाकून घेऊया। हे बटाटा टाकून झाला बघा, तर तो चांगला हलवायचा आहे, सगळं सामान त्यात मिक्स होऊन द्यायचं। तर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया बटाट्यात आणि ते मस्त असं हलवून घेते। झाला आहे तयार आपला बटाटा। आणि हा बघा ठेवलेला आहे तवा तापायला डोसा बनवण्यासाठी। तर आमच्याकडे निर्लेपनचा तवा नाही आहे तसला चपटा, तर मग मी साध्या तव्यातच डोसा करते। पण आमच्यात 2 तवे आहेत, एक खोलगटी आणि एक चपटा। तर खोलगटी तवा वापरून चालत नाही, डोशासाठी चपटा तवा लागतो। तेव्हा मी डोस्याचं पेट ओतून घेते पॅटर्न। तर डोशाचं हो मी तयार केलेलं आपलं जे मिश्रण आहे ते ओतून घेतलं बघा डोशाचं। त्याच्यावर कांदा घालून घेते थोडासा, त्याच्यावर थोडंसं टोमॅटो बारीक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर आणि गरम मसाला आणि आता आपला डोसा एकच अंगी भाजायचा बघा, 2 अंगी भाजायचं नाही। तर त्यात बटाटा घालून घेऊया, खालनं भाजलाय बघा डोसा चांगला। इतका चवीला मस्त आणि खूप छान असा बहिणींनो भावांनो मसाला डोसा लागतो, एकच नंबर। आता मस्त असं तांबूस कलर यायला लागलाय। एकाच अंगाने भाजायचा, बाहेर दोन्ही बाजूने भाजायचा नाही। तर तयार आहे बघा आपला मसाला डोसा आणि खूप चवीला खूपच सुंदर असा लागतो बघा। तर ताटात काढून घेतलाय मी आणि त्याला कापून घेऊया। थोडासा कापला म्हणजे खाण्यासाठी मस्त असा तुकडं काप होतात बघा। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तयार आहे मस्त असा मसाला डोसा।